वाढत्या उन्हापासून नागपूरच्या महाराज बाग प्राणी संग्रहालयातील प्राण्यांचीही काळजी घेतली जाते। पिंजऱ्यातील वातावरण थंड राहावं यासाठी प्राण्यांच्या पिंजऱ्याबाहेर कूलर लावण्यात आले। सावली राहावी म्हणून ग्रीन नेट ही लावण्यात आली आहे आणि प्राणी आणि पक्ष्यांवर पाईपद्वारे पाणी टाकलं जाते। जेवणातून विटामिन्स आणि मिनरलच्या गोळ्याही दिल्या जात आहेत। मुंबई उच्च न्यायालयाने पालिकेला मोठा दणका दिलाय। तर प्रॉपर्टी टॅक्स ठरवताना मुंबई महानगरपालिकेने तयार केलेले नवे नियम हायकोर्टाकडून रद्द करण्यात आले। त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालेला आहे। मनमानी पद्धतीने वसुलीला वाव देणारे मालमत्ता कराचे तीनही नियम न्यायालयाकडून रद्द करण्यात आले। आता लवकरच आपल्या हातात नवीन 500 आणि 200 रुपयांच्या नोटा येणार आहेत। भारतीय रिझर्व्ह बँकेकडून 500 आणि 200 रुपयांच्या नवीन नोटा जारी करण्यात येणार आहेत। यासंबंधीची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे। महात्मा गांधी सिरीज असलेल्या नव्या नोटांवर भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची सही असणार आहे। निवडणुकीनंतर इंधनाचे दर वाढण्याची शक्यता आहे। कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्याने त्याचे पडसाद पेट्रोलच्या दरांवरही होण्याचा अंदाज वर्तवला जातोय। सध्या देशात सार्वत्रिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे देशात सध्या पेट्रोलचे दर स्थिर आहेत। मात्र निवडणुकांचा कार्यक्रम आटोपताच तेल वितरक कंपन्यांकडून पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे। गोवंडीत राष्ट्रवादीच्या नगरसेविका नाझिया शेख यांच्या पतीवर जीवघेणा हल्ला झालेला आहे। मोहसिन शेख यांच्यावर 4 अज्ञातांनी चाकू आणि तलवारीने वार केले। या हल्ल्यात मोहसिन शेख गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान हल्ल्यामागचं कारण अस्पष्ट आहे, तर पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत। शेख नावाचे व्यक्ती आहे, त्यांना 3 ते 4 इसमाने चाकू आणि तलवारीने वार केल्याचं समजून आलेलं आहे। त्यांच्या डोक्याला एक वार आहे, हाताला आहे, पायावरती वर आहे। तब्येत त्यांची चांगली आहे, उपचार त्या ठिकाणी चालू आहे। त्यांना प्राथमिक चौकशी आम्ही त्यांनी केली, तेव्हा त्यांनी 3 ते 4 लोकांची नावं सांगितलेली आहेत। तर आम्ही त्यांचा जबाब घेतलेला नाही आहे। जबाब घेतल्यानंतर आम्ही याची पुढची कारवाई करू। राज ठाकरेंच्या लावरे तो व्हिडिओची क्रेज बुधवारी पाहायला मिळाली। मुंबईतल्या भांडूपमध्ये झालेल्या सभेत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मोदी आणि शहांवर जोरदार प्रहार केलाय। मोदींच्या गावातलं वास्तव दाखवण्यासोबत उज्ज्वला योजनेवरून राज ठाकरेंनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। आता मी तुम्हाला पुढचं गाव जे दाखवणार आहे ते नरेंद्र मोदींचं स्वतःचं गाव दाखवणार आहे। समस्या ये है कि रहने के लिए मकान नहीं तो शौचालय की समस्या कहाँ से होगा? ये लड़कियां हमें ले जाएंगी कि ये कहाँ रोज जाती हैं सुबह सुबह शौच करने। चले आओ बच्चों, ले चले जरा दिखाएं। यहाँ पे जाते हैं। ये आप लोगों का टॉयलेट ओपन संडास ग्राउंड है? हाँ। अच्छा, मोदी जी की क्या संदेश है भाई, टॉयलेट बनवाए? हा माणूस जिथून आला तिथल्या गावाची परिस्थिती जर ही असेल तर देशाची परिस्थिती काय असेल याचा विचार करा। किरीट सोमय्यांवर टीका करण्यात आलेली आहे। अपघातात हात गमावलेल्या मोनिका मोरीला सोमय्या न्याय देऊ शकले नाहीत, त्यांनी केवळ प्लॅटफॉर्मची उंची मोजण्याचं काम केलं अशी टीका राज ठाकरेंनी केलेली आहे। त्याला किरीट सोमय्या यांनीही उत्तर दिलंय। रेल्वे विक्टीम त्यांना हात आणि पाय, आधुनिक हात आणि पाय 2 लाख, 5 लाख, 10 लाख रुपयाचे आम्ही दिले। मोनिका मोरेंमुळे आज महाराष्ट्राचा असा अपघाती लोकांना हिंमत आली नाही, स्वतःच्या पायावर उभे राहिले। 4.25 ते प्लॅटफॉर्मची उंची किरीट सोमय्या आणि मोदी सरकारने वाढवली। उंचीत आता लोक राज ठाकरेची मोजून दाखवत आहेत। त्यांची उंची 2009 मध्ये जी होती ते आता जमिनीच्या खाली गेली आहे।